दरम्यान वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसला शरण आला तेव्हा जी कार होती त्यावरून सध्या राजकारण तापलं। अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी हा प्लॅन असावा असा अंदाज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंनी व्यक्त केला। वाल्मिक कराड ज्या कारनं शरण येण्यासाठी सीआयडी ऑफिसला हजर झाला त्या कारचा मालक तिथंच होता असा दावा त्यांनी केला। शरद पवार आणि मी जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेत होतो तेव्हा ही व्यक्ती तिथं होती। अजित पवारांनी जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली तेव्हाही ही व्यक्ती तिथं होती। आमच्यावर वॉच ठेवून आरोपीला सगळी माहिती देत होती का असा सवाल सोनवणेंनी उपस्थित केला। तर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राबाहेर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी केली जाते। हा जो माणूस आहे हा माणूस अजितदादा आले त्या दिवशी तिथं होता, मीन पवार साहेब आलो त्यावेळेस बी तिथं आलेला होता। जो म्हणजे हा जो कोणी येते त्याच्यावर वाच ठेवायला होता आणि हिची बातमी आमच्या तिकडे देत होता या आरोपीला का ही आरोपीला घेऊन आला त्यावेळेस त्याची स्वतःच्या नावावर असणारी गाडी आहे। तुम्ही सर्च करून बघा MS 23 BG 2231 नंबरची गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर आहे ती सर्च करून बघा। आणि तोच आरोपी तो आरोपीला सहकार्य करणार तोच व्यक्ती तो मसाजोगमध्ये दादा आले त्यावेळेस होता। आता कोणी यावा कोणी नावा घे दादांचा विषय थोडाच आहे, दादांना मला त्याच्यात काही बोलायचं नाही किंवा टार्गेट करायचं नाही। चांगले अधिकारी तिथे नेमू शकतात तर चांगले अधिकारी IAS असणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT जर स्थापन केली तर बऱ्यापैकी चांगलं काम होईल। आणि त्याच्यासाठी बीड जिल्ह्यातले जे काही अधिकारी घेतलेले DYSP असतील किंवा पोलीस उपनिरीक्षक असतील किंवा पोलीस निरीक्षक असेल असे जे काही पोलीस कर्मचारी असतील हे जर बाहेरचे घेतले तर ते SIT सुद्धा चांगलं काम करेल ही सुद्धा माझी मागणी। आणि हा खटला सुद्धा बीड जिल्ह्याच्या बाहेर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर चालावा। तर चक्क महाराष्ट्राच्या बाहेरच खटला चालवावा अशा प्रकारची मागणी करण्यात येते। वळूया आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, भाजप आणि शिवसेना यांची 3 दशकांची युती तुटली। राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग झाला। दोघांमधलं वितुष्ट अगदी शिगेला पोहोचलं। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, दरी आणखी रुंदावली। एकतर तू राहशील किंवा मी राहीन इथपर्यंत ते पोहोचलं। पण राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि कुणी कुणाचा सदा सर्व काळ मित्रही नसतो आणि शत्रूही नसतं याची प्रचिती आपल्याला पुन्हा पुन्हा येते। गेल्या काही दिवसात भाजप आणि ठाकरेंमध्ये पॅचअपचे संकेत देणाऱ्या कितीतरी गोष्टी घडल्या। या चंद्रकांत दादा पाटलांचं चॉकलेट डिप्लोमसी होती, फोन कर्टसी होती। अभिनंदनाच्या बुकेच्या फुलांनी जुन्या नात्याचा दरवळ जाणवला नसला तरी अंतर कमी होताना महाराष्ट्रानं पाहिलं। ज्या सामनाच्या तिखट शब्दांनी भाजपला कितीतरी घाव केले त्या सामनातून आज स्तुती सुमनं उधळली गेली। एवढं सगळं झाल्यावर चर्चा तर होणारच, 2 जुने मित्र एकत्र येणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात देवाभाऊ अभिनंदन अशी ठळक अक्षरं दिसली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। सामनातनं देवेंद्र फडणवीसांवरती स्तुती सुमनांचा वर्षाव होण्याचं कारण होतं मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा। खरं तर राजकीय दुराव्यामुळे नेहमीच देवेंद्र फडणवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निशाण्यावर राहिले। पण शुक्रवारच्या सामन्यातल्या दिल खोल के स्तुतीमागे काय कारणं होती याची कुजबूज रंगली। आता स्वतः संजय राऊतांनीच या पाठीमागची भूमिका स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं का करू नये? जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोला सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। आजच्या सामनाच्या अग्ररेखात नेमकं काय म्हटलं तर नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवी ओळख राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्यांचं स्वागत करायलाच हवं। गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा
यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत ते चुकीचं नाही. बीडमध्ये बंदुकीचं राज्य असलं तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत. आणि सामन्यातल्या स्तुतीवरती आलेल्या प्रतिक्रिया सुद्धा बोलक्या आहेत. आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे. देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता, आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगला लिहिल. यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं. सामन्यातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल, आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला, चांगला माणूस बनण्याकरता संधी मिळणार आहे, म्हणूनच त्यांनी केलं आहे. आणि खरोखर ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि सामनाने लिहिलं तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की देवेंद्रजींबद्दल जर सामना लिहित असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं आहे. अजून आगे आगे देखो होता है क्या. खूप चांगलं काम, खूप आदर्शवत काम 2014 ते 19 साली देवेंद्रजींनी केलेलं होतं. त्यानंतरही आपण बघितलं असेल आत्ताच्या 2.5 वर्षामध्ये पण खूप चांगलं काम केलं होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा. मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत. मी पण तेच बोलले आहे. मी काय वेगळं नाही बोलले. सामनापेक्षा एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय, त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस. तेच ऍक्टिव्ह दिसत आहेत. सामनातली ही स्तुती म्हणजे ठाकरे आणि भाजपच्या जवळीकीचे संकेत आहेत का, याचेही अंदाज बांधले जाऊ लागले. गेल्या काही दिवसातल्या घडामोडींचा आढावा घेतला तर या जवळीकीची प्रचिती येते. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आदित्य ठाकरे विविध कामांच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना भेटले. मिलिंद नार्वेकरांनी रश्मी शुक्लांची नियुक्ती आणि वाल्मिक कराडच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. त्यामुळे पडद्यामागे काही घडतंय का, ही भाजप आणि ठाकरेंच्या पॅचअप मोडची नांदी आहे का, याबद्दलचीही चर्चा रंगली आहे. नेहमीच लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला नेहमीच ऐकायला येतं की जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा विरोधी पक्ष हा सरकारला रचनात्मक सहयोग देऊ असं आश्वासन देतो. आणि बहुधा त्याच भावनेतून शिवसेनेने ही भूमिका घेतलेली दिसते. आणि यामागे राजकारण नाही असं म्हणणं कठीण आहे. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पहा. याआधी 6 डिसेंबर 2024ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सामनाच्या अग्रलेखातनं कौतुक केलं गेलं. तर एप्रिल 2023 साली नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू झाल्यानंतर सामनातनं फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव झालेला. गेल्या काही वर्षात शिवसेना आणि भाजपत दुरावा आलेला असला तरी त्यांची नैसर्गिक मैत्री नाकारता येणार नाही. महाराष्ट्राचं बदलतं राजकारण आणि केंद्रात ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत आल्यास लोकसभेत भाजपला 9 खासदारांचं अधिकचं बळ मिळणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या टेकूपेक्षा भाजपचा हा जुना मित्र कधीही राजकीय फायद्याचा ठरू शकतो. यामुळे आगामी काळात जुने मित्र पुन्हा एकत्र येतील का, याची उत्सुकता असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.